कहाणी नागपंचमीची। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट शहर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या। सर्वात धाकटी सून होती। तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला। त्या मुलीला नेण्याकरता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला, आताच कुठून आला? तेव्हा त्या मुलीला विचारलं। त्यानेही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी नागानं तिला आपल्या वारुळात नेलं, खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बेळ्यात घेऊन गेला। आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली। तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढे ती व्याली। तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली। हातातला दिवा खाली पडला। पोरांची शेपटे भाजली। नागिन रागावली। तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू। पुढं ती पूर्ववत आनंदात वागू लागली। नंतर एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पुजती केली। नागांची पोर मोठी झाली। आपल्या आईपाशी चौकशी केली। आमची शेपटी कशाने तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला। तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले। नागपंचमीचा दिवस। हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली। ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली। त्यांची पूजा केली। जवळ नागांना लाह्या, दूध वगैरे ठेवलं। उकडीचा नैवेद्य दाखविला। हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती। सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असावे असं म्हणून नमस्कार केला। हा सर्व प्रकार पाहून मनातील सर्व राग घालविला। मनात तिच्याविषयी दया आली। त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध पाणी ठेवतात। त्यात पहाटे एक नवरात्राचा हार ठेवून आपण निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसाच तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण।